कित्येक वर्षानं या खेळाडूच्या माध्यमातून अनेक चांगल्या तारा सितारांना घडवलं गेलं, त्यातलंच एक नाव म्हणजे हसन टिकले. आज मात्र तो कुवेतमधून ही स्पर्धा पाहतोय आणि त्यांच्या अगदी जर पाहायला गेलं या टीमला त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. जतीनच्या तालमीत गणणारा अमेय पालकर, ज्याला मिस्टर कन्सिस्टंट या नावानं आपण संबोधित करत राहिलोय, ज्याने डीपीएल पर्व 11 असू दे, डीसीएल पर्व 2 असू देत, त्या दोन अगदी मोठ्या स्पर्धा अगदी अक्षरशः गाजवून सोडल्या आहेत. आणि त्याचबरोबर दापोलीचा हिरा आणि त्याच्यासोबत मिस्टर सॅम समीर सावंत, दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. समीर सावंत आणि आकाश सकपाळ समोरच्या दिशेने आपण पाहायला गेलं. चला रसिक प्रेक्षको, कुठे जाऊ नका, कारण सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 ची ही फायनल मॅच तुमच्या समोर आता मात्र चालू केली जाते. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉलचा हा खेळ आहे. एका टीमला 24 बॉल्स दिले जातील. किती रन्स दापोली 11 या टीमने टॉस जिंकलाय आणि सरळ मात्र तिथे बॅटिंगचं डिसिजन घेतले. सायंकाळच्या सत्रामध्ये विकेट थोडीशी स्लो होते आणि जेव्हा जेव्हा विकेट स्लो होते तेव्हा तेव्हा लोअर स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्यात. परंतु आता दापोली 11 या टीमला गेले पर्व अविनाश तांबे आपण या कॉमेंट्री बॉक्सकडे, दापोली 11 या टीमला गेले 4 वर्ष आपण फायनल मध्ये पाहिलात. आज देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र खेळताना ग्रँड फायनलच्या मॅच मध्ये दिसते. जतीन सालगावकर असेल, बंड्या शिर्के, त्याचबरोबर आपण आकाश सकपाळ पाहिलं, समीर सावंत, मिस्टर कन्सिस्टंट, त्यानंतर विलास मोरे देखील यांना तुम्ही पाहिलं असाल. अगदी चांगले चांगले खेळाडू दापोली 11 या टीम कडे आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मसूद गजगे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट बॉलिंग शैलेश पवार या एंड कडून पहिलाच बॉल हवेमध्ये खेळला गेलाय. समीर सावंत, पण तो अन्सार चेंडू मागे मिस, इथे मिसफील्ड झाले. कॅच छूटा तो भाई मुकद्दर भी रूठा था, वहां पर बल्लेबाजों ने 2 रन का लूटा है. काय कमालची इथे स्ट्रोक होता, परंतु तेवढाच अन्सारनं कॅचला कव्हर देखील केलं होतं. चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यानंतरला हातामधून चेंडू निसटलाय, जिथे 2 रन दापोली 11 या टीमला देखील मिळालेले आहेत. मसूद गजगे चर्चेतलं नाव राहिले तर समोरच्या दिशेनं समीर सावंत या खेळाडूची चर्चा आपण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये करत राहिलोय. टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक मोठं नाव राहिले. हे छोटी हाइट लेकिन बड़ी फाइट, वो खिलाड़ी हमें देखने को मिला है जो बल्लेबाज देखो समीर सावंत. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आहे, जिथे जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल मुझम्मिल, या बॉलवरती केवळ आणि केवळ एकच रन्स मिळून जाईल. स्कोरबोर्ड मध्ये थोडासा बदल होईल. स्कोरबोर्ड मात्र 3 या आकड्यावरती 3 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत. दोन टीम तितकेच बलाढ्य आहेत. विजेते पदाचे प्रबळ दावेदार. येणारे आज की शाम किसके नाम, या आने वाला समय बता सकता है. आणि येणारी वेळ मात्र सांगेल की इथून जिंकणार कोण आणि या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरू शकेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण स्पर्धेचा आज ग्रँड फिनालेची मॅच पाहतोय. यावेळेला हवाई यात्रेवरती आकाश सकपाळने चेंडू लावेल खेळले. फॉलो थ्रो मध्ये स्वतः मसूद गेलाय, पण तू अंततः कॅच पकडले. आकाश सकपाळ गोल्डन डकचा शिकार होत असताना विकेट नंबर 1. आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर दापोली 11 या टीमला पहिला मोठा धक्का बसतोय. थँक्यू डीजे. तीन चेंडू टाकून झालेत. आता फलंदाजी मार्क वरती क्रमांक 3 मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर, क्रमांक 3 वरती समोर मसूद गजगे. यावला चांगला स्क्वेअर कट आहे. चेंडू मात्र गॅप मध्ये सरळ 4 रन्स चौकार. वाह.
त्या आकड्यावरती एक महत्वाचा फलंदाज बाद. 8 रन झालेत पहिल्या ओव्हर नंतरला. त्याचबरोबर मिकी माऊस यांना देखील आपण थोडीशी विनंती करूयात की प्रेक्षकांचं आपण मनोरंजन करा. दुसरं षटक आता अनिकेत आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा बॉलर राहिलाय. मसूद गजगेनं पहिल्याच गोलंदाजी करत असताना 8 रन्स खर्च केलेत पहिल्या ओव्हर मध्ये. आता दुसरं षटक आपण जर पाहताय तर गोलंदाजच्या मार्कवरती अनिकेत असेल. लेफ्ट हँड बॅटर अमिया पालकर समोरच्या दिशेनं. लेफ्टी बॅटर साठी देखील राऊंड द विकेट RGCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसू शकेल. राऊंड द विकेट बॉल चेंडूला पडल्यानंतर अगदी जागेवरती थांबवले. डिरेक्टेड असा करीम मामला बघायला मिळू शकला असता जिथे रन्स मात्र वेगाने कंप्लीट होऊ शकतील. 2 रन्स मिळत आहेत. स्कोरबोर्ड थोडं पुढे सरकेल 10 या आकड्यावरती. ग्रँड फिनालीची मॅच आहे. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जिकडे लक्ष जाते तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सम्राट युवा चषक 2025 हा सीझन 5 पर्व 5वा आहे आणि चमचमत्या ट्रॉफी देखील या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहेत. या चमचमत्या ट्रॉफ्यांचा मानकरी कोणता संघ ठरणार हे देखील आपल्याला येणाऱ्या काही वातच कळणार आहे की पर्व 5चा विनर कोण असेल. एका बाजूला आलिशान दहागाव तर दुसऱ्या बाजूला दापोली 11. ज्या दापोली 11ला दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये अनेकदा चॅम्पियन होताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा तोच दरारा कायम राहील का दापोली 11 या टीमचा हे देखील पाहावं लागेल. इथे EST उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत का. कटअवकरला आता पाठवलं राईट हँडर बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. आक्रमक फलंदाज आहे. विकेट नंबर 2 दुसऱ्या विकेटचं पतन मिस्टर कन्सिस्टंट मैदानाच्या बाहेर. सर आपण पाहताय तर समोरच्या दिशेने गोलंदाज आपण पाहिला तर अनिकेतनं सुरेख गोलंदाजी केली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी केवळ एकच रन्स आपल्याला वेगाने पाहायला मिळू शकेल. बॅटिंग मध्ये खोली आहे. आलिशान दहागाव या टीमकडे मसूद गजगे असे सैफ टोकन सारखे आक्रमक फलंदाज असतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत गोलंदाजीचा अटॅक अनिकेत देखील बॅटिंग करू शकतो. दमकम आहे मोठे शो खेळण्याचा. रसिक प्रेक्षकांची आता गर्दी वाढत चालली आहे कारण ग्रँड फिनालेचा हा सामना आपण पाहताय. ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत आम्ही करतोय. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत आणि खरंच नाईस कॅमेरा वर्क देखील आपल्याला बघायला मिळते. चांगली क्वालिटी देखील अगदी दर्जेदार क्वालिटीचं चॅनल म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीम. दापोलीतल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा असू देत फक्त एकच चॅनल असतं. त्याचबरोबर आमच्या विश्वासाचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी देखील इंटरनेटसाठी
आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केले. आपण जर पाहायला गेलं तर 1 रन्स मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट समीर सावंत आणि श्रेयस कटावकर. म्हणजे सुरुवातीचा जो काळ आहे ना, सुरुवातीचा वेळ मात्र आता जाऊन दिलाय. त्यांना माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करावं तर लागेल, परंतु रन्स देखील आपण बनवू शकतो. आपल्यामध्ये ती क्षमता राहिली आहे. हे दोन्ही खेळाडू कोणत्याही क्षणाला गिअर चेंज करू शकतील. म्हणजे आता जर पाहायला गेलं तर हे बॅटल मात्र खूप मोठं होईल, कारण हा दापोली विरुद्ध मंडणगड असा सामना चाललाय. कारण का एका बाजूला जर पाहायला गेलं तर मंडणगड तालुक्यातून जो बिलॉंग करणारं जे गाव आहे ते म्हणजे दहागाव, आलिशान दहागाव विरुद्ध आता दापोली इलेव्हन. दापोलीचे सर्व तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 12 वरती 2 खेळाडू तर बाद झालेले आहेत. 1.4 ओव्हरपर्यंतचा खेळ टाकून झालाय. पुढचा बॉल आहे त्यावेळेला सरळ शेच्या बाटच्या रडार मध्ये होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. अन्सार कोणती चूक करत नाहीये तिथे, सरळ कॅच पकडले श्रेयस कटावकर. बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र बाहुबली बंड्या शिर्के मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू सुरुवात थोडीशी धीमी केली. मी सांगितलं होतं सायंकाळचं सत्र आहे ना, थोडंसं मात्र जी विकेट स्लो होते आणि लोअर स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच लोअर स्कोरिंग मॅच बघायला मिळेल का, कारण इथे कुठेतरी 35 ते 40 रन्स झाले. तर गोलंदाजीचा अटॅक भन्नाट आहे दापोली इलेव्हन या टीमकडे देखील. आणि अनेकदा आपण लोअर स्कोरिंगच्या मॅचेस जिंकताना पाहिले दापोली इलेव्हन या टीमला. सुरुवातीच्याच काही ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 12 रन्स झालेले आहेत. 3 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर, ज्याच्यामध्ये अव्य पालकर असेल, आकाश सकपाळ असेल आणि आता मात्र श्रेयस कटावकर बाहेर गेलाय. चांगला स्ट्रोक होता, प्रॉपर टायमिंग, परंतु विकेट थोडीशी स्लो होती. बॅट थोडासा चेंडू मात्र बॅटवरती थोडा लेट आला होता. याच कारणाचं आपण आउट होताना पाहिलं. श्रेयसला देखील फ्रंटफूटचा वापर केलाय. बंड्या शिर्केनं 1 रन्स मात्र वेगाने घेतलाय आणि इथे जर पाहायला गेलं तर 2 रन्स मिळून जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ होतोय समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स 14 रन्स. 14 रन्स स्कोरबोर्ड वरती आहेत 2 ओव्हर नंतर. मिकी माऊस सांगतायत तिथे की चेंडू कसं पकडायला पाहिजे. ते सांगतायत की पिशवी आम्ही देऊ का तिथे. ते दृश्य अगदी आपण कॅमेरामॅनने देखील टिपलं असेल. आणि अगदी जर पाहायला गेलं तर आता मिकी माऊस सरळ अगदी बाहेर येत आहेत. ते म्हणतात की ही ग्रँड फिनालीची मॅच आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये गेले 2 दिवस त्यांचं अगदी मनोरंजन आपण पाहिलं. छोट्या मुलांचं मनोरंजन केलं, अगदी सगळ्यांचंच मनोरंजन केलंय. खरंच खूप छान त्यांचं आपण नृत्य देखील पाहिलंय. सॅम असेल गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज कैफ आहे. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून टाकलं जाईल. एका बाजूला समीर सावंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत धावांचा, षटकार चौकारांचा पाऊस पडणार आहे, हे विसरून चालणार नाही. समीर तयार, गोलंदाजी मार्क वरती कैफ आहे. वो यावेळेला वाह काय देखना स्ट्रोक आहे. चेंडू आउट ऑफ द मार्क. 6 रन समीर सावंतच्या बॅटमधून. षटकार सोबत देखील थोडस या ठिकाणी त्यांचं मनोरंजन करताना दिसलेत. आणि मी सांगितलंय समीर सावंत आहे तोपर्यंत षटकार चौकारांचा बहुसार नक्की होणार आहे. चेंडू पडल्यानंतर यावेळेला काय बॉल टाकलाय, कमालची गोलंदाजी. तिथे अक्कबक्क राहिलाय. सरप्राईज बॉल होता. कमालचा चेंडू पडल्यानंतर थोडस अतिरिक्त उसळी घेतली तिथे आणि समीरला मात्र खेळणं कठीण केलंय. मागचा अगदी रडार मध्ये होता, षटकार ठोकला. 20 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. समीर सावंत तयार आहे. पुन्हा एकदा कैफ गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट बॉल.
आणि इथे मात्र अतिरिक्त उसरी चेंडू मात्र एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन। मी सांगितलं की चौकार आणि षटकारांचा जोपर्यंत समीर आहे तोपर्यंत भवसार होईल या शंका अजिबात नाहीये। 24 रन स्कोर बोर्ड वरती आहेत। कैफोरती अक्षरशः तुटून पडलाय समीर। यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 रन्स मिळतील। षटकार आलाय समीरच्या बॅटमधून। तर गेल्या पर्वामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज हा मानकरी राहिला होता समीर सावंत। असला फिक फास्ट 2 पूर्णांक 4 पर्यंतच्या ओव्हर पर्यंत या ठिकाणी खेळ झालाय। या ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे। 30 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत। कमाल धमाल बेमिसाल। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार। थँक्यू थँक्यू। त्याचबरोबर या ठिकाणी डीजे धन्यवाद। त्याचबरोबर सम्राट युवा संघटनेचे सल्लागार महोदय आदरणीय गणेश जेलवे सर यांच्याकडून समीर सावंतच्या बॅटिंगसाठी 200चं कॅश प्राइज दिलं जाईल। काय बॅटिंग साठी गेल्या पर्वातील मॅन ऑफ द सिरीज सामानकरी पुन्हा तुम्ही पाहायला गेलं तर धावसंख्या आता 36 या आकड्यावरती। या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 22 रन्स आणलेत, 22 रन्स काढलेत आणि कैफवरती आक्रमण केलंय। एक फायटिंग स्कोर आता लागू शकेल कारण का अजून देखील काही एक षटक बाकी आहे आणि या ओव्हर मधील एक चेंडू बाकी आहे। समीर सावंत 9 बॉल मध्ये 26 रन्स वरती खेळतोय। समीरनं तब्बल 6 मध्ये 6 षटकार ठोकलेत। या वेळेला देखील चांगला स्ट्रोक असेल। क्षेत्ररक्षक आहे, 1 रन्स घेतला गेलाय परंतु त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ होईल समाप्त। धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती 37। चला 3 ओव्हर नंतरला 37 रन स्कोर बोर्ड वरती आहे। शेवटचं षटक बाकी असेल। कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचन केले जाते अलिशान दहागाव या टीम कडून हे देखील पाहावं लागेल। शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील गोलंदाजी मार्क वरती अन्सार शेवटचं षटक टाकेल। 37 वाटलं होतं कुठेतरी टोटली 35 रन्स होतील परंतु आतापर्यंत 37 झालेत। यावेळेला लोअर बॉल होता आणि चेंडू फाईनच्या दिशेनं खूप लांब गेलाय षटकार। समीर नावाचं वादळ
तो मैदानात पाहायला भेटेल. तो बघ समोर तयार आहे. तो बघ समोर तयार आहे गाडी घेऊन आणतोय आता. 43-43 स्कोर बोर्ड वरती असतील. समीर सावंत आग ओकणारी फलंदाजी करतोय. अन्सार वरती तुटून पडतोय. ऑलरेडी शफल झालाय. शॉर्ट ऑफ लाईन अतिरिक्त उसळी असेल आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अंपायर आमचे असतील दाफले क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच मिस्टर सुजी सर आपण बघताय आणि त्याचबरोबर महेंद्र शिंदे सर. एक्स्ट्रा रन्स आता मिळत आहे. धावसंख्या 44 या आकड्यावरती. समीर सांगतोय मी हार मानणारा खेळाडू नाही. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये थोडासा एकच इनिंग खेळवा, उद्या बाकीची खेळवा, होणार नाही. तो सांभाळून खेळत होता. पुन्हा एकदा या वेळेला लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू 6 रन आउट ऑफ द पार्क. सहा चेंडूंमध्ये 6 षटका ठोकण्याचा विक्रम करणारा फलंदाज समीर सावंत. आणि समोर बघा मिकी माऊस यांचं देखील अगदी चित्त तारादक असं मनोरंजन करण्याचं दृश्य आहे. यावेळेला फुल टॉस बॉल ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक असतील परंतु चेंडू मात्र 2 खेळाडूंमध्ये दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. देखिए 6 रन षटकार. डीजे थँक्यू 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 डीजे थँक्यू. आणि हॅलो चेक हॅलो. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर समीरच्या अर्धशतकासाठी तब्बल 1 रन तो दूर आहे. समीरच्या अर्धशतकासाठी बघा संघासाठी कॉन्ट्रीब्युशन दिले. 60 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. 49 वरती आता खेळतोय. अर्धशतक होणार का? अन्सार तयार आहे. यावेळेला ऑफला ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक समीर सावंतच्या बॅटमधून निघाले. वाह काय क्रिकेट आहे. 64 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. टार्गेट असं 24 बॉल मध्ये 65 धावांचं. 24 बॉल मध्ये 65 रन्स पाहिजेत. चला क्विक फास्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. दाफोली 11 लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 24 बॉल 65 धावांची आवश्यकता. आणि त्याचबरोबर मिकी माऊस यांच्या सोबत आता समीर सावंत मैदानाची सैर करायला चाललेत. अर्धशतकाचं सेलिब्रेशन मिकी माऊस सोबत आपण त्यांना बघताय स्क्रीन वरती. हेच आहे 6 बॉल मध्ये 6 षटका ठोकणारे फलंदाज समीर सावंत, ज्यांनी या संपूर्ण सम्राट युवा चषकामध्ये दुसरं अर्धशतक झळकावलेलं आहे.
थँक्यू. चला ओपनिंग फलंदाज जायचं आहे पण लगेच अलिशान दहागाव या संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. त्यांच्याकडे सैफ टोकने असेल, मसूद गदगे सारखे आक्रमक फलंदाज देखील त्या टीम मध्ये आहेत. 24 बॉल मध्ये आता 65 रन्स पाहिजेत. त्याचबरोबर परवेश शिरकोत यांच्याकडनं आपण पाहायला गेलं तर या इनिंग साठी या अर्धशतकासाठी समीरच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. काय मॅच आपण पाहिले, चित्त थरारक सामना पाहायला मिळू शकेल. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अलिशान दहागाव या टीम कडून आपण बघताय सैफ टोकन आणि मसूद गजगे. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 14 रन्स होते आणि पुढच्या 2 ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 50 रन्स काढलेत. टोटली 64 झाले आणि त्याचबरोबर आता जिंकणे 24 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर 65 धावांची आवश्यकता. म्हणजे ते 12 बॉल पुढचे समीर सावंतनं हँडल केले, तिथे त्यांनी 50. पहिल्याच बॉल वरती अगदी संधी होती, त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नव्हतं आणि ते मात्र सोनं समीर सावंतनं केलं टीमसाठी. यावेळेला मसूद गजगेच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. चौकार. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेदरम्यान आरपीआय जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रीतमजी रुके सरांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर बहुजन सेवा संघ सरचिटणीस आदरणीय सुनीलजी देवळेकर सर या सुनीलजी देवळेकर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच सचिनजी माडिक सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. सचिन माडिक सर आपण विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराज बनवा. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजू नाईक सर आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करतोय. आकाशला आपण पाहिलंय तिथे गोलंदाजी करताना. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आता वॉटर कॉट. वा काय कॅच पकडली आहे श्रेयस कटावकरच्या. बरोबर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बहुजन सेवा संघ माजी सभापती आदरणीय धनेशभाई रुके साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. या स्पर्धेचा आनंद ते देखील घेत आहेत. सर्व मान्यवरांचं, सर्व आमच्या मार्गदर्शक आहेत त्या सर्वांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आता मुझम्मिल बॅटिंग मार्क वरती आलाय. पहिलं षटक इन प्रोग्रेस. आकाश सकपाळ अशा माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये जखडून ठेवण्याची कामगिरी केली आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा खालच्या बाजूला बसतोय आणि इथे मात्र डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावसंख्या 6
लॉस ऑफ 1 विकेट. अगदी परिस्थिती दोन्ही टीमची अगदी तशीच होती. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट गेली होती आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 6 रन्सच बनले होते. त्याचबरोबर श्रेयस कटावकर याला त्या कॅचसाठी राऊत काका यांच्याकडून मात्र 100चा कॅच प्राइज आलेला आहे. याच दरम्यान आमचे सन्माननीय प्रीतमजी रुके साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय यशवंत कांबळे साहेब, शेळके साहेब आहेत, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत नक्कीच आपल्या मंडळाकडून आहे. हळूहळू मान्यवर आपले सन्माननीय रुके यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चापे साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. सावंत साहेब नक्कीच या मॅचचा आस्वाद घेतात. शेवटचा आपण ग्रँड फिनाले पाहतोय या स्पर्धेचा. आणि त्याचबरोबर मसूद गजगे यांच्यासाठी एक मोठे कॅश प्राइज आहे. आपल्या आमिर सर असेल यांच्याकडून जर ही सामना जिंकून तुम्ही दिला तर 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु सामना जिंकून द्यावा लागेल. मसूद गजगे यांच्यासाठी एक मोठं बक्षीस आहे. हा जर सामना त्यांनी जिंकून दिला आपल्या टीमसाठी, या टीमला हा सामना जिंकून दिला तर 5000चं कॅश प्राइज आमिर यांच्याकडून त्या फलंदाज मसूद गजगेला दिलं जाईल. टेम्पल्यासारखा एका गावामधून बिलॉंग करणारा मसूद गजगे अगदी रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये वर्चस्व आपल्या त्या खेळाडूचं पाहिलंय आणि आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये तो खेळताना दिसतोय. इथे मोझंबीला चेंडू अगदी सरळ यॉर्कर लाईनची डिलिव्हरी टाकली होती, ऑनला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आपण बघतोय केवळ एकच रन्स मिळून जाईल. सन्माननीय राम झगडे, राऊत साहेब आहेत, या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोलाचं आपल्याला सहकार्य केलंय. आजचा आपला शेवटचा जो दिवस आपण पाहतोय. बंड्या शिर्के असेल, यावेळेला फाईन चेंडूला खेळला गेलाय. चेंडू क्षेत्ररक्षक रेस आहे. समीर सावंत आता मात्र चेंडूच्या मागे आलाय. एक रन्स घेतला जाईल आणि तिथे धावचीची संधी बनणार का, परंतु आय थिंक पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूप दाखल झाले. तिथे थोडस थ्रो मात्र अगदी जर पाहायला गेलं तर हातामध्ये नव्हता. अभि किंवा थोडस बाजूला या आपण. इथे रडार मध्ये होता, सरळ मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार आलाय मुझम्मिलच्या बॅट मधून. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत मिकी माऊस देखील आता त्या मैदानाची सैर करतायत. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतात. बंड्या शिर्केवरती आक्रमण चढवलंय. चेंडू भन्नाट वेगानं आलो होता. मुझम्मिलला खेळताना थोडंसं स्ट्रगल करावं लागलाय. काही कमबॅक आपण बघितला. या ठिकाणी बंड्या शिर्के याचा देखील बिंदी बॉल टाकलाय. 15 रन स्कोरवरती लागलेले आहेत. अजून देखील 13 बॉल मध्ये 50 रन्स पाहिजेत. चेंडूला मात्र तिथे खेळलं गेलं. ओ यावेळेला कॅच मिस झाले. विलास मोरे यांच्या माध्यमातून बघा या ठिकाणी कॅच मिस झाले. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धाव संख्या अजून पोहोचले 16 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. 12 बॉल मध्ये पाहिजेत 49 रन्स. आणि आपण जर पाहायला गेलं तर थँक्यू डीजे. आज जिकडे लक्ष जात आहे तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहत आहे. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 12 बॉल मध्ये 49 रन्स. अजूनही प्रेक्षक मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या मॅचचा आनंद ते घेत आहेत. श्रेयस कटावकर गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट RGCR या एंडकडनं गोलंदाजी असेल. जोपर्यंत थ्रो केला जाईल फक्त 1च रन्स मिळेल. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता. मसूद गजगे ऑन स्ट्राइक वरती तयार. मसूद गजगे, आमिर सर जे का तुमच्या टीमचे ओनर आहेत त्यांच्याकडून 5000चं कॅश प्राइज असेल. पण म्हणजे दोन्ही खेळाडू असेल. या दोन खेळाडूंनी जर का या सामना जिंकून दिला तर त्या दोघांसाठी 5000चं कॅश प्राइज आमिर सर यांच्याकडून असेल, जे टीम ओनर आहेत. आलिशान दहागाव या टीमचे. यावेळेला देखना स्ट्रोक आहे आणि आपण बघतोय तर
मसूद गजगे हा खेळाडू आपण पाहायला गेलं तर कॅच पकडणारा खेळाडू कोण होता? समीर सावंत. वाह एफर्ट्स खटॅक. उद्या मिस्टर सॅम साठी वाह काय एफर्ट्स दिले तिथे. सुपर आउटस्टँडिंग अविश्वसनीय अनबिलिव्हेबल कॅच. राऊत काका यांच्याकडून समीर सावंत यांच्या कॅच साठी आपण पाहिलं 100चं कॅश प्राइज झाले. आपण जाऊया आता श्रेयस कटावकर जिथे गोलंदाजी मार्क होते भन्नाट गोलंदाजी 10 बॉल मध्ये 48 रन्स पाहिजेत. चेंडूला सन्मानजनक आणि इथे बॅक टू बॅक विकेट्स आणि आपण पाहायला गेलं तर विलास म्हणून या वेळेला चूक करत नाहीयेत ते. फलंदाज बंधनाच्या बाहेर येईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंगेशजी वेदक यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. ते सुद्धा आमचे सन्माननीय विद्यापीठचे कार्यकर्ते आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे मंगेशजी वेदक यांचं. 9 बॉल मध्ये 48 रन्स पाहिजेत. सायंकाळच्या सत्रामध्ये ही मॅच आपण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पाहतोय. दापोली 11 या टीमचं वर्चस्व या मैदानाच्या आतमध्ये बघताय तुम्ही. 9 बॉल मध्ये 48 रन्स पाहिजेत. मोठा प्रहार करायचा आहे. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही फक्त आणि फक्त इथे 1 रन्स मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती. 8 बॉल मध्ये 47 रन्स पाहिजे. आता ही संपूर्ण मॅच दापोली 11 या सन्माननीय अभयजी बाकर आणि उमेशजी झगडे साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अभयजी बाकर, सन्माननीय उमेशजी झगडे. इथे तुम्हाला सन्माननीय अभयजी बाकर, उमेशजी झगडे यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांचं सुद्धा आम्हाला दरवेळी मोठं मुलाचं योगदान असतं. ते अभयजी बाकर यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना स्थानापन्न होण्याचं विनंती करतोय. 8 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता आहे. अन्सार आणि त्याचबरोबर मुझम्मिल ही जोड गोळी असेल. आता सगळेच्या सगळे तुम्हाला षटकार ठोकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. श्रेयस पुढचा बॉल टाकेल ओव्हर द विकेट. RGCR या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसेल. समोर मात्र आपण पाहायला गेलं तर बंड्या शिर्केच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. येणाऱ्या पुढच्या आता 7 बॉल मध्ये 45 रन्स पाहिजेत. 7 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता असताना तुम्ही जर बघायला गेलं तरी ते 7च्या 7 जर षटकार आले तरी मात्र जर पाहायला गेलं तरी ते सामना आता जिंकण्याचे चान्सेस थोडेसे कमी राहू शकतील. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवलंय अन्सारनं. चेंडू मात्र समोरच्या दिशेने आपण बघतोय. 4 रन्स मिळतील. चौकार आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ होतो या ठिकाणी समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24-24 या आकड्यावरती. 6 बॉल मध्ये आता 41 रन्स पाहिजेत. सहा बॉल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मुसद्दीक याला बात आहे. पहिलाच बॉल ज्यावेळेला टाकला गेला फाईनचा खेळाडू अगदी सर्कलच्या आतमध्ये जिथे 4 रन्स मिळतील. चौकारानं स्वागत केलंय मुसद्दीक या बॉलरचं. चला थोडं फास्ट घ्या.
अंतिम तर आपण पाहतोय टोको गुरु काय टुर्नामेंट आपला 5 बॉल मध्ये आता सध्या 30 रन्स पाहिजेत जिथे पुन्हा एकदा ऑफला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक असेल केवळ आणि केवळ 1च रन्स मिळणार आहे 4 बॉल 36 धावांची आवश्यकता आणि जे स्वप्न पाहिलं होतं दापोली 11 या टीमनं की या संपूर्ण स्पर्धेचं चॅम्पियन बनायचं आहे आय थिंक आता कुठेतरी आपल्याला पूर्ण होताना आपल्याला देखील नक्कीच बघू शकाल 4-36 पायच्या मॅच मध्ये कब्जा केलाय इथे सरळ उद्ध्वस्त करून टाकलंय तैस नैस केले दांडी गोल केली आहे आपण पाहताय सम्राट युवा चषक 2025 स्वरूपात सम्राट युवा संघटना दापोली सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं आपण पाहायला गेलं तर छत्रपती सम्राट अशोक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन आपण पाहिलंय आज हा ग्रँड फिनालेचा दिवस फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे आणि खऱ्या अर्थानं सुरेख असं ठिकाणी मॅनेजमेंट आपण पाहायला गेलं सम्राट युवा संघटनेचे जे कार्यकारिणी आहे जे अध्यक्ष महोदय असेल आदरणीय अविनाशजी तांबे सर आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष सूरजजी सकपाळ आहेत सचिव नितीन पवार सर त्याचबरोबर खजिनदार विलासजी मोरे सर आणि सल्लागार गणेश एलवे कार्यकारिणी आणि संपूर्ण सदस्यांच्या अगदी अथांग मेहनतीनं या कष्टामुळे संपूर्ण स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये यशस्वी आपण बघतोय आणि आज इथे मात्र 2 संघ फायनलिस्ट मिळालेले आहेत याच दरम्यान सूरजजी म्हणपे यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही सुद्धा वेळात वेळ करून इथे आल्यात सूरजजी म्हणपे तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे 1 बॉल आणि तब्बल 35 धावांची आवश्यकता 1 बॉल 35 धावांची आवश्यकता चला दापोली 11 संघाचा